पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। पाकिस्तान सोबतचा सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय भारतानं घेतलाय। पाकिस्तानच्या नागरिकांना भारत सोडण्यासाठी 48 तासांचा अवधी देण्यात आलाय। तसंच अटारी वाघा बॉर्डर पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे। पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इतर महत्त्वाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक पार पडली। पाकिस्तानची नाकेबंदी करून पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात आहे हे भारतानं अधोरेखित केलं आहे। पाकिस्तान विरोधात भारत सरकारनं कठोर भूमिका घेत काय पावलं उचलली आहेत पाहूया। आजपासून अटारी वाघा बॉर्डर बंद असेल, ज्या बॉर्डरवरती दररोज सैनिकांचं सादरीकरण व्हायचं। पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासात भारत सोडावा असे आदेश। पाकिस्तान सोबतच्या सिंधू जल कराराला स्थगिती, जो कारगिल युद्धात सुद्धा पाळला गेला होता। पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला व्हिसा रद्द। आणि आता आपल्यासोबत आहेत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे, त्यांच्याकडे आपण जाऊयात या सगळ्या निर्णयांचे परिणाम समजून घेण्यासाठी। सतीश ढगेजी, याच्यातले बाकीचे मुद्दे तर नागरी पातळीवरचे आहेत, मग ते आपल्या उच्चायुक्तातले कर्मचारी कमी करणं असेल, अटारी किंवा नागरिकांना, पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यासाठी, मात्र खास करून हा सिंधू पाणी वाटप करार असेल किंवा उच्चायुक्तांमधून माणसं कमी करण्याचा मुद्दा असेल, कोणत्या दिशेने हे निर्णय जात आहेत? माझ्या मते या पहलगामच्या हल्ल्यानंतर प्रसन्न मुख्यतः कायनेटिक आणि नॉन कायनेटिक ऍक्शन्स हे पाकिस्तान विरुद्ध घेणं अपेक्षित त्या ठिकाणी होतं। हे सगळे जे आहेत ते नॉन कायनेटिक ऍक्शन्स आहेत, म्हणजे एक प्रकारे मिलिटरी ऑपरेशन्स किंवा एक प्रकारे जे आहे पाकिस्तान विरुद्ध जे आहे ऑन ग्राउंड जी ऍक्शन घेतली जाणार आहे त्याविषयी जे आहे कुठलंही यामध्ये समावेश नसणार आहे। आणि खरं पाहिलं तर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही कुठला सर्जिकल स्ट्राईक करणार आहोत किंवा कुठला हल्ला करणार आहोत किंवा कसं पाक व्याप्त काश्मीरशी संबंधित आमचं धोरण असणार आहे हे या ठिकाणी डिक्लेअर करणं हे अपेक्षित नाही। पण तरी सुद्धा या नॉन कायनेटिक ऑपरेशन मधला सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट म्हणजे सिंधू नदी करारला जो आहे पॉज देणं, त्याला थांबवणं। 1960चा हा करार आहे। त्याच्यानंतर आपण पाकिस्तान विरुद्ध 3 महत्वाची युद्ध त्या ठिकाणी लढलो, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी हल्ले झाले, पण तरी सुद्धा हा सिंधू नदी करार बरकरार राहिला। आणि अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय घेणं म्हणजे सरळ सरळ तशा प्रकारचं पोस्चरिंग, तशा प्रकारचं मेसेजिंग आपण पाकिस्तानला दिलेलं आहे। खरं पाहिलं तर बाकीचे जे ऍक्शन्स आहेत की अटारी बॉर्डर त्या ठिकाणी बंद करणं, नागरिकांचा व्हिसा न देणं, डिप्लोमसीचे म्हणजे डिप्लोमॅट जे आहेत त्यांना वापस पाठवणं, माझ्या मते डिप्लोमसीला एंड करणं हा शेवटचा पर्याय त्या ठिकाणी असावा। एवढंच नाही तर पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट हे सुद्धा स्टॉप करणं हे जे आहे माझ्या मते काही विशेष त्यामध्ये जे आहे आपल्याला एंड रिझल्ट मिळणार नाही। सिंधू नदी करार त्याला पॉज करणं, सिंधू नदीच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपण अप्पर रायतारियन स्टेट असल्यामुळे जास्तीत जास्त त्या पाण्याचा वापर करणं आणि त्याच्या माध्यमातून पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रॉव्हिन्सला जर कमी पाणी मिळालं तर त्याच्या अनुषंगानं पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारे आणखी आपल्याला खाली ढकलण्यामध्ये मदत मिळू शकते। या अनुषंगानं हे महत्वाचं ठरतं। धन्यवाद सतीश ढगेजी आपल्या या सविस्तर विश्लेषणासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।